नागेश कुटेने केला चैनीच्या दुकानामध्ये विषय हटके. विषय तरी काय झाला नक्की बघा. तर कसं आहे पब्लिक, मी नागेश कुटे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय डायरेक्ट काय झालेला तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगतो. डायरेक्ट आपण आलेलो होतो चैन घेण्यासाठी. त्यानंतर चैन बिन घेऊन टाकली. त्यानंतर आपण करून टाकले पैशाचे भरणे, नाहीतर मागे लागले असते आपल्या चोरटे. इथून पळ काढत आपण डायरेक्ट येऊन पोहोचलो कपड्याच्या दुकानामध्ये. कारण कार्तिक बोल त्यांना घ्यायचे होते मग कपडे. आता त्यानंतर कपडे तर घेऊनच टाकले होते यांनी. पण आपला लुक कसा दिसतो नक्कीच कमेंट करा हो पब्लिक. त्यानंतर आहे ना चैतन्य भाऊ त्यांनी कपडे बिपडे डायरेक्ट पसंत केले होते. पण कार्तिक भाऊचा विषय झाला तरी का तर नक्की बघा तुम्ही. नुसतं हसतच होते भाऊ. त्यानंतर चैतन्य भाऊनी मग हा ड्रेस फायनल केला हो. आणि त्यानंतर आपल्याला लागली होती बस. मग आपण डायरेक्ट येऊन पोहोचलो घराकडे. आता घरी आल्यानंतर आहे ना आपल्याला जरा काहीतरी काम होतं. कारण आहे ना कांदे म्हणत होते व आपल्याला लागली खूप ताण. म्हणलं थांबा तुमचा विषय करून टाकतो. खाल्लास मग त्यांना आपल्या स्प्रिंकलर जोडायचं होतं बरं का. मग आपण टाकलं होतं व त्यांना स्प्रिंकलर जोडून. राहिली होती आपली एक शेवटची छडी जोडायची. मग तिला पण आपण टाकलं होतं व जोडून. आणि त्यानंतर आहे ना आपल्याला जायचो संध्याकाळी मंदिरामध्ये दर्शनासाठी. इथे दर्शनासाठी आल्यानंतर आहे ना राडा होणार पण पोर नाही ऐकणार असा विषय झालेला होता. कारण आहे ना पिलू भाऊची फटाकडे वाजत होती. म्हणलं तुम्ही लहान राहिले गो आता. त्यांचं चालूच होतं भाऊ. सार्थक भाऊ मी रॉकेट वाजत म्हणलं भाऊ तुमचा जीव काढा तुम्ही काढा. तुम्हाला नाही म्हणलं ते रॉकेट घेऊन टाका मध्ये. ते जाऊ द्या. तुम्ही आपल्याला लाईक फॉलो शेअर कमेंट करून घ्या टपकन. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हाला जय शिवराय.